halo, 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 see, halo. आपण आपला बहुमूल्य वेळ देत आहेत आमच्या विद्यार्थ्यांसाठी. आपण प्रत्यक्ष भेटले असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता अजून जास्त की तुमच्याकडे बघून आमच्या मला यायची इच्छा होती पण माझी अडचण सांगितली. माझ्या अडचण प्रॉब्लेम झाला, मी रात्री उशीर आलो. हो ना. नाही काही आणि आमच्या निंबाळकर साहेबांचा आमचाही संपर्क झाला नाही. तर म्हणजे तरी आम्हाला उशीर झाला असं 3 वाजले असते यायला. 3च्या पुढे झाले असेल. मग आता पवार साहेब असते बाबा थोडा उशीर झाला ते सांगता येत नाही किती वेळ लागला असं. एनिवे आपण सुरू केलं मॅडम. हो चालेल साहेब. साहेब आणि सगळे आपले विद्यार्थिनी, आमच्या शिक्षणाधिकारी आदरणीय मीता मॅडम, आदरणीय संतोष पवार सर, सगळे विद्यार्थिनी तुम्हाला ऐकत आहेत. तर कृपया आपण आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन द्यावे ही विनंती. धन्यवाद. आज बालभारतीचे माजी विशेष अधिकारी श्री संतोष पवार साहेब यांच्या सौभाग्यवती सौ शारदा संतोष पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्मदान फाउंडेशन नाशिक या संस्थेने ज्या विद्यार्थिनींना दत्तक म्हणून स्वीकारलेलं आहे अशा या विद्यार्थिनींच्या पाठीवर मदतीचा हात आणि त्यांना शाबासकीची थाप या सोपवण्यासाठीच्या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय उपस्थितांना या ठिकाणी मी स्वागत करतो. अचानक माझ्या बदललेल्या वेळामुळं थोडंसं शेड्यूल माझं डिस्टर्ब झालं. तरी सुद्धा मी पवार सरांना म्हटलं की आपण ऑनलाईन जॉईन होऊन सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि त्यांचंही हिंमत वाढूया, त्यांना पाठबळ देऊया. तर या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी शिक्षण मॅडम इथे उपस्थित आहेत असं या ठिकाणी मला कळलं. आणि संस्थेचे जे काही आणि जे काही शाळा आहे आपली याचे सगळे कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत असं सुद्धा या ठिकाणी मला अवगत करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी पवार कुटुंबियांना निश्चितच खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की सामाजिक दायित्वाचं या ठिकाणी हे जे काही पाऊल त्यांनी उचललं हे सर्वांना प्रेरणा देणार आहे. निश्चितच वेगवेगळ्या कारणास्तव ज्या व्यक्तींना शिक्षणाचा लाभ घेता येत नाही त्यांच्या जीवनात जर शिक्षणाचा प्रकाश आणि पंथी जर आपण या ठिकाणी पेटवली तर निश्चित या सर्व मुलींना भविष्यामध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. आणि पवार साहेब आणि पवार फॅमिली, त्यांचे मित्र परिवार सर्व हे खरंच खूप पुण्याचं काम आहे. तुमच्या सर्वांपासून आम्ही प्रेरणा घेत आहोत. आम्ही सुद्धा थोडे असे कामं करत असतो. आमचे 2-3 ग्रुप आहेत. कसमादेमधला आमचा एक ग्रुप आहे, एक खानदेशी मित्रमंडळ म्हणून ग्रुप आहे. परंतु आपण व्यक्तिगतरित्या या ठिकाणी काम करतात हे निश्चित कौतुकास्पद आहे. आपल्याला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी एक अपेक्षा व्यक्त करेल की ज्या भावनेने पवार कुटुंबियांनी ही सर्व मदत देऊ केली त्या मुलींनी सुद्धा या ठिकाणी आपलं पालकत्व जरी समजा संस्था घेते तरी पालकत्वाला मदत करणारे पवार साहेब आणि त्यांचं कुटुंबीय यांचा या ठिकाणी आभार मानतो. यांचा ज्या अपेक्षा आहेत आपल्याच्या संदर्भामध्ये तर त्या पूर्ण व्हाव्यात
आपण अधिकाधिक या ठिकाणी अभ्यास करायचा, शैक्षणिक प्रगती करायची आहे आणि आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर असं आपण सुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी इतर जे काही गरजू व्यक्ती असतील, गरजू मुलं मुली असतील, यांना जर समजा मदत केली तर असा हा जो काही वसा असेल हा पुढे अजून चालू राहील आणि लोककल्याणाचं काम आपल्या संर्वांच्या हाताने होत राहील, पुण्याचं काम होत राहील. आणि निश्चितच या सर्व बाबींसाठी आपण सर्व संबंधित यंत्रणा, संस्थेचे कर्मचारी, अधिकारी, मुख्याध्यापक मॅडम या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याही वेळेला पुन्हा कधी मी नाशिकला येईल, म्हणजे होईल माझं येणं साधारणतः चालू होतं. या आठवड्यात मला यायचं होतं, आज फर्स्ट डे असल्यामुळे थोडीशी अडचण आली, परंतु निश्चितच आपल्या ठिकाणी मी तिथे मला भेट द्यायला आवडेल. या मुलींना नंतर मी निश्चित भेटणार आणि आपल्या शुभेच्छा आता मी ज्या ऑनलाईन देत आहोत त्या तिथे समक्ष भेट देऊन सुद्धा या ठिकाणी मी त्यांना कळवणार आहेत. या ठिकाणी आमचे सहकारी निंबाळकर साहेब, शशिकांत निंबाळकर जे पवार साहेबांचे मित्र पण आहेत आणि आमच्या अतिशय चांगले सहकारी आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित झालेत. परवा आमचा विषय झाला होता की सर आपण सोबत जाऊ, पण त्यांनाही थोडंसं कामाचं हे झालं आणि माझं थोडंसं अडचण निर्माण झाली. मी मुंबईत होतो आणि त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो. पवार साहेब, आम्ही जरी समजा शरीराने इथे नसलो तरी मनाने आपल्या सोबत आहोत. निश्चितच आपण हे जे काही कार्यक्रम असेल याचं जे छायाचित्रण किंवा व्हिडिओ असेल ना तो मला पाठवा. मला निश्चित त्याला या ठिकाणी आनंद घ्यायला किंवा त्याच्यामध्ये समरस व्हायला आवडेल. तसं आता थोडंसं माझं 10-15 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा मी या VC ला जॉईन होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आणि पवार कुटुंबीय यांनी जो वसा घेतलाय त्याला सर्वांनी समर्थपणे साथ दिल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपणही इथे आम्हाला ऑनलाईनला मीटिंगला जॉईन झाले आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता प्रायव्हेट जरा याच्यात असणार, म्यूट असणार आहे. दुसरं एक मीटिंग आहे माझी, त्याच्यानंतर मी पुन्हा जॉईन होईल. निंबाळकर साहेब आपण आहेत, मी पुन्हा जॉईन होईल. ओके, धन्यवाद. हॅलो, हां साहेब 2 मिनिट, आमची विद्यार्थिनी एक बोलते. हां, थँक्यू सो मच सर. हां, येस सर. बसा, बोलायचं आहे का? हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो आणि सर मॅम. मी कर्मदान परिवारातली एक मुलगी आहे. मी 10वीला होती तेव्हा कुंदा बच्छाव मॅम आणि
वैशाली मॅमने मला म्हणजे खूप मदत केली तेव्हापासून. म्हणजे 10th असताना आपल्याला शाळेकडून काहीच भेटत नाही, सगळं आपल्याला विकत घ्यायला लागतं. आणि माझ्या पप्पांना सिक्युरिटी गार्ड आहे आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. मग त्याच्यामुळे आमची एवढी परिस्थिती नव्हती की ते मला म्हणजे पुढे शिकवू शकतील किंवा काय करू शकतील. पण मग कुंदा मॅम मला बोलल्या की तू पुढे शिक बेटा, मग आम्ही तुमचं सगळं म्हणजे करते मी तुझं सगळं. तर मग तेव्हापासून मी आतापर्यंत म्हणजे माझं MCS म्हणजे मी आता MCSला आहे, MCSला. तर तोपर्यंत मॅमने मला सगळी मदत केली म्हणजे कॉलेजला वगैरे, फीज म्हणा काही म्हणा, बुक्ससुद्धा म्हणजे अक्षरशः वही पण असते ना, वहीसुद्धा मॅमने मला डिस्ट्रीब्यूट केलेल्या होत्या. तर आज मी त्यांच्यामुळेच मी आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि त्यांच्यामुळेच मी ह्या थरावर मी पोहोचले. आणि मी इतकी स्वतःला इतकं भाग्यवान समजते की आज मी ज्यांच्यामुळे इथपर्यंत आले, आज माझ्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद भेटले. आणि म्हणजे मी आतापर्यंत कुठल्याच डोनरला बघितलेलं नव्हतं, फक्त मॅमला. हो, तर आज मी सगळ्यांना म्हणजे भेटले आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझा आज सगळ्यात मोठा दिवस आहे आणि त्याच्यात मला एवढं सगळ्या जणांचे आशीर्वाद भेटले. तर मग थँक्यू सगळ्यांना, थँक्यू मॅम, तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि तुम्हाला दोघांना पण तुमचं तर म्हणजे खूपच खूप धन्यवाद तुमचं आलं. थँक्यू. धन्यवाद बेटा, मोजक्या शब्दात अतिशय सुंदर सांगितलं, खूप खूप धन्यवाद. बघा, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर मीता चौधरी मॅम, प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक, आणि तसेच आपल्या शैक्षणिक पालकत्वासाठी ज्यांनी मदतीचा हात दिला असे दाम्पत्य माननीय संतोष पवार सर आणि शारदाताई पवार यांचे मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवलीच्या माजी दत्तक विद्यार्थिनींच्या कर्मदान परिवारातर्फे मी मनापासून स्वागत करते. तसेच उपस्थित सर्व मान्यवर जे आपले सुधीर वाणी सर आहेत त्यांचंही मी आपल्या इथे स्वागत करते. त्याचप्रमाणे ताकवले सर यांचंही मी स्वागत करते. आणि उपस्थित सगळे जे काही इथे विद्यार्थिनी मैत्रिणी इथं उपस्थित आहेत त्यांचं मी आपल्या मनापासून स्वागत करते. बघा, प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण ईशस्तवनाने करतो, ईशाने करते, देवाने करतो. कारण सुरुवातीला जेव्हा ईशस्मरण होतं तेव्हा प्रत्येक कार्य अधिक मंगलमय होतं. आजच्या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करणार आहोत. आपल्या माजी विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी ईशस्तवन सादर करावं. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करें आज हम, स्वागतम 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 स्वागतम. वा, किती प्रसन्न अशी कार्यक्रमाची सुरुवात झाली. खरंच या ईशस्तवनात मनाला संजीवनी दिली आहे. आणि या त्या मंगल वातावरणात आपल्या पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्पंदनाने, एका शुभ भावनेने होते आणि ती भावना म्हणजे स्वागत. आजचा हा मंगल सोहळा सुरांच्या माध्यमातून उलगडत आहे. मनात आनंदाचे, उत्साहाचे आणि नवचैतन्याचे सूर गुंजत आहे. चला तर मग या सुरेल सुरावटींनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं या सुंदर सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करण्यासाठी आपल्या माजी विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत
स्वागत गीत सादर करा. प्रार्थना सादर करा. धन्यवाद. बघा, तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारी कृती म्हणजे दीपप्रज्वलन. दिव्यांच्या प्रज्वलित होण्याने आसमंत उजळून निघतो. प्रत्येक गोष्ट सुंदर दिसू लागते. मार्ग विश्वस्त होतात आणि खरंच विचारांना गती, नीती आणि स्थिती मिळते. इतका आश्वासक बदल दीपप्रज्वलनाने होतो. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते, मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. प्रभात झाली स्वरूपनाथा याहो मम अंधारातून प्रकाशाची वाट दे, अंधारातून प्रकाशाची वाट दे. हे किरणांनो तुझ्या आशेची साथ दे. तुझ्या ज्योतीत शीतलता अवखळता निरागसता. तुझ्या ज्योतीत शीतलता अवखळता निरागसता. तेवढीच दगदगता याचे आम्हास भान दे. तेवढीच दग्धता याचे आम्हास भान दे. तिमिर सरे आणि प्रकाशा मानस गाभारी दृष्टी निवळू दे. तिमिर जाऊ दे. आशीर्वाद हवा अभ्यासाचा या वचनाचा छंद जडू दे जीवा. सुमने सुमने अर्पण भावी कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी. रामकृष्ण तुम्ही रामतीर्थ तुम्ही तुम्ही ज्ञानदेव. करुणाकर तुम्ही कृपावंत तुम्ही तुम्ही वासुदेव. हरिमय होनी आम्हा जाणवो हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी. उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे भावे. सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे. सोहम फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी. सोहम घोषची घुमत
राहावा मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता ओढशी लागली. घास सानुले करुणी भरवा आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जपो सदा वैखरी. सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी. द्वंद्वन उरले दुःख संपले अनुभव हा यावा. तिमिर मावळे गगन उजळले जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. बघा, भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहेत. तर आजच्या आजचा दिवस आहे प्रेम, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा. मी सर्वप्रथम विनंती करते की माननीय मीता चौधरी मॅडम यांचा स्वागत सत्कार कुंदा मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. मी स्वीकारलं तेव्हापासून नवनवीन उपक्रम सुरू केले. त्यांचा स्पेलिंग बी हा जो उपक्रम आहे, ह्या उपक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि खूप छान असा तो उपक्रम आपल्या मनपामध्ये राबवला जात आहे. त्यांचे वेगवेगळे उपक्रम आपल्या मनपामध्ये सुरू केलेले आहेत. त्याबद्दल मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय श्रीयुत संतोष पवार सर यांचा सत्कार. अच्छा मॅडमचा. बरं, आजच्या ज्या आपल्या उत्सवमूर्ती आहेत शारदाताई पवार यांचा स्वागत सत्कार आपल्या मॅडम मीता चौधरी मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर माननीय जे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत माननीय श्री संतोष पवार सरांचा सत्कार मीता मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की पवार सर ते पुण्याहून इथे आलेले आहेत आजचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी. आणि आम्ही मागच्या वेळी पुण्याला गेलेलो, सरांनी आपल्या विद्यार्थिनींना 3 लाखाची मदत केली आहे सर्व विद्यार्थिनींना, ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.
मॅडम आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्याचप्रमाणे माननीय सुधीर वाणी सर हे पनवेलहून आलेले आहेत. यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आहेत आणि आज त्यांचा आपण मॅडम तुम्ही त्यांचा सत्कार करा असं मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे ताकवले सरांचाही सत्कार आपल्या मीता मॅडम यांनी करा अशी मी विनंती करते. नंदकुमार सर यांचाही सत्कार आपल्या मीता मॅडम यांनी करा अशी मी विनंती करते. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे माननीय गजानन होडे सर बालभारतीचे BOS मेंबर त्यांचाही सत्कार मीता मॅडम यांनी करा अशी मी विनंती करते. देशमुख मॅडम यांचा सत्कार कुंदा मॅडम यांनी करा अशी मी विनंती करते. बाळासाहेब देशमुख सर. त्यानंतर बाळासाहेब देशमुख सर यांचा सत्कार कुंदा मॅडम यांनी करावा अशी विनंती करते. त्यानंतर सुनीता धुमाळ मॅडम यांचाही सत्कार कुंदा मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. बालाजी धुमाळ सर. त्यानंतर सानिया बालाजी धुमाळ सर. सानिया पठाण मॅडम. यांचा सत्कार कुंदा मॅडम यांनी करा अशी विनंती करते. पोपटराव शेळके सर यांचा सत्कार कुंदा मॅडम त्यांनी करावा. आलम शेठ पठाण सर बाहेर आहे का? अच्छा ओके.
बघा, कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला काहीतरी औचित्य असतं, हेतू असतो, त्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन होत नसतं. तर आजचा कार्यक्रमाचं काय प्रयोजन आहे, काय नियोजन आहे, त्याचा हेतू काय आहे, तर हेतू आपण आपल्या कार्यक्रमाच्या मनपा शाळा क्रमांकाच्या शिक्षिका कुंदा बच्छाव मॅडम यांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आमच्या विनंतीचा मान राखून आज आपल्या मनपा प्रशासन अधिकारी आदरणीय मीता मॅडम या इथे उपस्थित झाल्या, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. मॅम, आभार प्रदर्शन शेवटी हे पण आधीच मी धन्यवाद मानून घेते. तसेच सुधीर वाणी दादा आणि पुण्याहून सगळे गेस्ट आले, संतोष पवार सर, शारदा पवार मॅडम, सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. असं म्हणतात की शिक्षक समाज घडवतो. अर्थात ते बरोबर पण आहे, शिक्षक समाज घडवतो, परंतु जिथे शिक्षक आणि समाज एकत्र आला ना तिथं देश घडतो. आणि त्याचं आजचं खरोखर ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला शैक्षणिक पालकत्व एक हात मदतीचा हा उपक्रम. इथे शिक्षकासोबत समाज उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मॅडम आज 150 मुली आपल्या ज्या शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात होत्या त्या शिक्षण प्रवाहात तर आहेतच, पण एवढेच त्याच गोष्टीवर न थांबता त्या उच्च शिक्षणही घेत आहेत. आणि तुमच्याच हस्ते आता आपण एका विद्यार्थिनीला तिला जॉब पण लागला, तिचं कौतुकही केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मुली बालविवाहाच्या ज्या संकटापासूनही आपण तिथून त्या ओढल्या काढल्या आणि त्याच्यामुळे मुलींनाही त्या गोष्टीची जाणीव झाली आणि जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. परंतु 2021मध्ये 2 मुलींना शैक्षणिक पालकत्व देऊन आम्ही आमच्या शाळेनं हा उपक्रम सुरू केला होता मॅडम. आज 2025मध्ये 140 मुली तिथे आहेत, हे सांगण्यास मला खूप आनंद होत आहेत. आणि यात आम्ही शिक्षक केवळ माध्यम आहोत मॅडम. असे 140 विद्यार्थ्यांना खूप सारे डोनर्स भेटले, त्यातल्या आपल्यासमोर 2च डोनर्स आलेले आहेत, सुधीर वाणी दादा. सरांना तर आम्ही आज पहिल्यांदाच भेटलो. गेल्या 2 वर्षापासून जवळपास त्यांनी 2 लाख रुपयाची मदत केली आत्तापर्यंत. संतोष पवार सर, शारदा पवार मॅडम, त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी 3 लाखाचा चेक दिला मॅडम मुलींच्या शिक्षणासाठी. म्हणजे समाज पुढे आला, समाजाने ठरवलं तर काहीही गाठू शकतो, काहीही करू शकतो. आणि असं समाज जर आम्हा शिक्षकांच्या मागे राहिला तर आपण अजून किती चांगलं काम करू शकतो. त्यात अजून म्हणजे आमचे प्रशासन, आमच्या मॅडम, म्हणजे प्रशासनाची पण वेळोवेळी शाबासकीची थाप मिळाली ना तर ते एक ऊर्जा, ती बूस्ट शिक्षकांना मिळते. आणि या सगळ्याच गोष्टी एकत्र येऊन आज आपण एवढं मोठं ध्येय गाठू शकलो. आपल्या ह्या 140 मुली म्हणजे त्या केवळ 140 नाही तर त्या 140 मुली पुढे शैक्षणिक पालकत्व राबवणार आहेत मॅडम. म्हणजे आज आपण किती मोठी बदल, किती मोठे उपक्रम सुरू केला, तर पण तो आज अभियान झालेला आहे. आणि मला खरोखर या अभियानाचा, या उपक्रमाचा एक भाग असल्याचा खरोखर आनंद वाटतो. भविष्यातही मी अशीच अपेक्षा व्यक्त करेल मॅडम की असंच आमच्या पाठीमागे उभं राहा. आमच्या दाते जे आहेत, दादा, सुधीर दादा, संतोष पवार सर, सगळ्यांना असंच विनंती करेल की तुम्ही सोबत राहा. किमान तुमचे आशीर्वाद जरी आम्हाला असले तरी आमची कामाची ते एक बळ प्राप्त होईल. आणि याच विद्यार्थिनींसाठी आज पवार मॅडम ज्या आपला वाढदिवस पुण्यात पण साजरा करू शकत असल्या आणि त्या तिथं अतिशय चांगला एवढा खर्च, त्यांनी सगळा खर्च त्या मॅडमांनीच केलेला आहे, त्या अतिशय छानपणे करू शकल्या असत्या, परंतु या लेकरांच्या तोंडावरचा आनंद त्यांना बघायचा होता आणि आज त्या इथं आलेल्या आहेत. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही आपण आपल्या शाळेच्या वतीने मॅडम, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच कार्य सुधीर वाणी दादा सकाळी 6 वाजता गाडीत बसून ते आपल्या ह्या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी आले. तर असंच सत्कार्य, समाजकार्य तुमच्या हातून होत राहो यासाठी मी शुभेच्छा देईल. आणि असंच पाठबळ आम्हाला प्रशासनाधिकारी किंवा आमच्या प्रशासनाकडून, आमच्या समाजाकडून सगळे सोबत आपण कार्य करू आणि हा देश घडवण्यासाठी आपलं फुल न फुलाची पाकळी म्हणून तरी आपण योगदान देऊ, असं मी आत्ता सगळ्यांकडून अपेक्षा करते. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. असेच सोबत राहा आणि असंच सोबत काम करूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता कुंदा मॅडम त्यांनी सांगितलं की आपला जो विद्यार्थिनींचा, माजी विद्यार्थिनींचा जो ग्रुप आहे, जो परिवार आहे, त्या परिवारातर्फे आत्ताच मॅडम त्यांना सकाळी आल्या सांगितलं की ह्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या स्वतःही जर्मन लँग्वेज शिकत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या ज्या शाळेतल्या विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनींना कम्प्युटर, कोडिंग या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ह्या विद्यार्थिनी आपल्या देणार आहेत. म्हणजे ह्या मुली आपल्या विद्यार्थ्यांना त्या
साथ घेऊन त्यांच्याबरोबर राहून त्या मुली त्यांना पुढे नेणार आहेत. हा या मुलींचा खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे. ह्याचप्रमाणे ह्या विद्यार्थिनींनी सुद्धा देणाऱ्याचे हात घेतले, म्हणजे त्यांनीही ज्ञान देण्याचा काहीतरी प्रयास केला आहे. आणि ह्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे, अभिमान वाटतो आहे की ह्या मुली अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहेत. खूप खूप धन्यवाद बाळांनो तुमचं पण. बघा आता आजचा जो मॅडम आपल्या हातून फक्त आम्हाला एक इच्छा होती की सुधीरवाणी सर मॅडम बघा आजच्या ज्या उत्सवमूर्ती आहेत शारदाताई यांचा वाढदिवस म्हणजे एक सामाजिक बांधिलकी. म्हणजे मला असं वाटतं की ते दाम्पत्य जे आहे ते समाजासाठीच त्यांनी वाहून घेतलेलं आहे. गेल्या वेळी आम्ही जेव्हा सरांकडे गेलो, आम्ही किती वाजता नाशिकहून साधारणपणे 2 वाजता निघालो, पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आम्हाला 10 वाजले. पण 10 वाजेपर्यंत ते आमची वेटिंग करत होते आणि थांबले होते की हे येतील. आणि त्यांनी त्यावेळी आमच्या हातात आमच्या विद्यार्थिनी होत्या, आमच्याबरोबर 2 मुली. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाता आलं नाही, तर फक्त आमच्या 2 विद्यार्थिनींना प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन गेलो. आणि त्यावेळी त्यांनीसुद्धा आमच्या विद्यार्थिनींना 3 लाखाचा चेक दिला. त्यांची खूप इच्छा होती की सर्व विद्यार्थिनींना भेटावं. पण मग त्यांनी त्याचवेळी एक प्रस्ताव मांडला की आपण इथे येऊयात, एक कार्यक्रम करूयात. आणि सरांनी एकदम छान औचित्य साधलं आहे की मॅडम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलो आणि ह्या मुलींना स्नेहभोजनाचा आनंद सरांनी दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि मी कुंदा मॅडम यांना विनंती करते, म्हणजे मीता मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांना साडी आणि शाल द्यावी. मॅडम त्यांना चांगलं आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. बघा त्यानंतर आत्ताच आपल्याकडे सुधीरवाणी सर जे पनवेलहून आलेले आहे आणि त्यांनी आपल्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य दिलेले आहे. तर आपल्याला ज्यांनी मदतीचा हात दिला आहे त्या सर्वांना सन्मानपत्र म्हणून आपण प्रत्येक वेळी एक फ्रेम देत असतो. तर मी मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांना सन्मानपत्र द्यावं. त्याचप्रमाणे आजचे मिडल ईस्ट जे संतोष पवार सर आहेत त्यांचाही सन्मानपत्र देऊन मॅडम त्यांनी सत्कार करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर्वांचे. बघा आपल्याला खूप मोठं नशीब आहे आपलं सगळ्यांचं, तुमच्या विद्यार्थिनींचं, की आपल्याला खूप मोठी माणसं इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय मीता चौधरी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, कारण मॅडम त्यांची मीटिंग आहे त्यामुळे मॅडम त्यांना घाई आहे, म्हणून मी मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पवार सर आणि मॅडम, सर्वात प्रथम पवार मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसाच्या दिवशी जे काही तुम्ही आमच्या मुलींसोबत वेळ घालवण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद.
कारण या छोट्या छोट्या गोष्टींमधनंच अनेक लोक प्रेरणा घेत असतात. त्याचप्रमाणे पुण्यावरनं ते आले, पनवेलवरनं वाणी सर आलेत, बरेच लोक पुणे आणि मुंबईवरनं इथे आलेले आहेत, ते खास तुम्हा मुलींना भेटण्यासाठी. तर हे खरंच आपलं खूप मोठं नशीब असतं की असे व्यक्ती आपल्याला दान देतात, ते तुम्हाला भेटण्यासाठी वेळ काढतात. फक्त नाशिकमधून यायलासुद्धा जमत नाही, अशा वेळेस ती लोक त्यांचा सर्व वेळ ॲडजस्ट करून तुम्हाला भेटायला इथे आलेले आहेत. तर सर खरं तर तुम्ही सर्वजण जी मदत करता आहात आमच्या मुलींना, त्याच्यासाठी म्हणजे शब्दच नाही आहे माझ्याकडे. इथे येऊन मला खरंच खूप छान वाटलं. कारण पालक, आपण नेहमी म्हणत असतो पालक कोण आहेत, तर त्या पालक ह्या शब्दाचा अर्थ किती मोठा आहे हे आज लक्षात आलं. पालक म्हणजे फक्त आपले पालकच नाही, तुमचे शिक्षक आहेत जे तुमचे पालक झालेत, हे त्यांना जमेल तशा पद्धतीने तुम्हाला मदत करणारे आहेत. आज आपला समाज कितीही पुढे गेला ना तरी आम्हाला माहिती आहे की प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या घरामध्ये एखादी मुलगी खूप दबून राहत असते, तिला खूप अडचणी असतात, इच्छा खूप असते मुलींची पुढे जायचं, खूप मोठं व्हायचं, शिकायचं, पण परिस्थिती जी असते ती पुढे जाऊ देत नाही. आणि समाज कितीही प्रगत झाला तरी मुलाला शिकवायचं का मुलीला, हा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा मुलालाच पहिले येतं. ही मानसिकता बदलायला कदाचित अजून हजारो वर्ष लागतील. आपण कितीही पुढे गेलो, समाजात कितीही मोठं स्थान मिळवलं तरी जो वर्षानुवर्षे चालत आलेला दृष्टिकोन आहे हा बदलत नाही. त्याच्यासाठी खूप मोठी क्रांती घडावी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आपले सर्व डोनर आहेत त्यांनी मुलींसाठी हे निवडलं. खरं तर जे आपण म्हणतो की त्यांना समाधान लाभो, तर मला खात्री आहे मॅडम की ह्याच्यामधनं तुम्हाला खूप समाधान मिळत असणार आहे. कारण आपल्या हातून एकाचं जरी भविष्य घडलं तरी ते समाधान खूप वेगळं असतं. आणि तुम्ही तुमच्या कामामधून आमच्या शेकडो मुलींचं भविष्य घडवता आहात. त्यामुळे जेव्हा तुमचा उपक्रम सुरू झाला तर या सर्व गोष्टींमध्ये माहिती का देणारे पण भरपूर असतात. याच्यामध्ये गरज काय असते तर योग्य त्या दुव्याची. म्हणजे कुंदा मॅडम आणि वैशाली मॅडम यांनी जो दुवा साधलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. 1ली ते 8वीपर्यंत शाळा आहे, शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 8वीनंतर त्यांचं काम संपलेलं आहे. पण तिथे न थांबता 10वीमध्ये मुलींना अडचण येते हे ओळखून मुलींसाठी हा उपक्रम सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि सर्वात महत्त्वाचं, रोप आपण प्रत्येकजण लावत असतो, पण ते रोपाचं संगोपन कसं करतो याच्यावरती ते किती बहरतं हे असतं. आणि मॅडम तुम्ही लावलेल्या रोपाचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे तुम्ही जे 2 मुलींपासून सुरुवात केलेली होती, म्हणजे बोलतानासुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत, इतकं मला छान वाटतं आहे की आज जवळजवळ 140 मुली तुमच्या ह्या उपक्रमांतर्गत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि खरंच मुलींना तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला तुमच्या पायावर उभी राहण्याची संधी मिळते. नक्कीच याच्यामध्ये तुमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे कुणीतरी मदत केली आणि म्हणून तुम्ही झाला असं कधी होत नसतं. त्याच्यामागे तुमची पण खूप स्ट्रगल असते, तुमचीही खूप मेहनत असते. फक्त एवढं सर्व केलेलं आहे तर आता थोड्यावर थांबू नका. तुम्हाला इतका चांगला सपोर्ट मिळालेला आहे तर स्वप्न मोठी बघा आणि ती पूर्ण करण्याची हिंमत पण ठेवा. अनेक संकट येतील, अजून तर तुम्ही खूप लहान आहात, पुढे बरीच संकटं आपल्या पुढे असतात, पण त्या प्रत्येक संकटावर मात करून आपल्याला आपलं स्वप्न गाठायचं आहे. आणि तुम्हाला खूप चांगलं आहे की तुम्हाला शिक्षक खूप चांगले मिळालेले आहेत. कधीही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ शकता, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात. तर तुम्ही नक्कीच, म्हणजे मला खात्री आहे आज एका मुलीला आता आपण तिचं कौतुक केलं, तिच्या जॉबचा पहिला दिवस होता, असंच अनेक क्षण, खूप चांगले क्षण तुमच्याही आयुष्यात येतील. आणि दुसरी गोष्ट अशी की मला इथे आल्यावर कळालं की तुम्ही आपल्या शाळेतल्या मुलांसाठी विषयमित्र होणार आहात. तर ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे ते जे म्हणतो ना आपण की हात धरून ते पुढे पुढे जाणं, ती साखळी तयार होणं. आज तुम्ही त्यांना जेव्हा शिकवणार आहात, तुम्हाला जेव्हा त्या पाहणार आहेत तेव्हा अनेक मुलींचं पुन्हा तुम्हाला बघून त्यांना इन्स्पिरेशन मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या नजरेसमोर काहीतरी ध्येय येणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. आणि आज ही काळाची खूप गरज आहे. वेगवेगळ्या लँग्वेज शिकणं किंवा कोडिंग शिकणं, कॉम्प्युटर शिकणं, या गोष्टी छोट्या छोट्या असतात. तुम्ही कदाचित त्या यूट्यूबवर बघून शिकू शकतात, पण शाळेतल्या मुलांना सांगितलं तरी ते करू शकत नाही. जेव्हा तुम्ही त्यांचे विषय मित्र म्हणून, त्यांच्या ताई म्हणून किंवा त्यांच्या दिदी म्हणून तिथे जाणार आहात त्यावेळेस त्या मुलांसाठी तुम्ही एक खूप मोठं, म्हणजे जशी आज यांनी तुम्हाला मदत केली आर्थिक स्वरूपामध्ये, तशी कुठे ना कुठे तुम्हीसुद्धा एक प्रकारे पालकत्व स्वीकारणार आहात त्या मुलींचं. तर हे सर्व जसं नियोजन केलेलं आहे तसंच घडावं आणि याच्यामधनं मॅडम खूप पुढे खूप काहीतरी चांगलं व्हावं. यामध्ये तुम्ही जसं म्हणतात प्रशासनाची जिथे तुम्हाला मदत लागेल, मी तुम्हाला कुठलीही मदत करायला तयार आहे. आणि याच्यामध्ये काही अडचण आली किंवा तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तरीसुद्धा मला काहीच अडचण नाही. तुमच्या या उपक्रमाला मी कधीही मदत करायला तयार आहे. फक्त तुम्हाला सर्वांना
हे वटवृक्ष म्हणजे आता हे एक झालं आहे, आपल्याला हे हजारो करायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मला वाटतं अजून वेगवेगळ्या जणांशी बोलून, तुमचे शिक्षकांचे बरेच ग्रुप असतात, तर कसं होतं आता हे तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलींसाठी केलेलं आहे, म्हणजे एक आपण तयार केलेलं आहे, पण अशा बऱ्याच भागामध्ये आपल्या मुली आहेत, गरजू मुली आहेत, तर कुठेतरी हे अजून पसरायला पाहिजे आणि हे मोठं व्हायला पाहिजे हे काम. तर अशा दृष्टीने सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. आणि सर्व जे डोनर आहेत त्यांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानते आणि ज्या आपल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. तसंच काही जणींना मी आता ऐकलं, त्या म्हटलं की आम्ही अधिकारी होणार. जेव्हा माननीय कृष्णकुमार पाटील सर बोलत होते तेव्हा एकीने त्यांना सांगितलं की सर आम्ही नक्की अधिकारी होणार. तर अधिकारी होणं हे खरंच खूप म्हणजे तुम्ही होऊ शकतात. अधिकारी होणार म्हटलं ना तर आपण होणार. त्याच्यामध्येही तुम्हाला कधीही कुणालाही कुठलीही मदत लागली तर तुम्ही कधीही मला भेटायला येऊ शकता. एवढं मी तुम्हाला शब्द देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला हा जो प्रवास आहे फक्त आनंदवलीतल्या विद्यार्थिनी असा नाही आहे, तर आपल्या मनपातल्या पण काही शाळांमधल्या मुली आपण इथे दत्तक घेतलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा त्या शिक्षकांना कळलं आहे की अशा आपण मुलींना दत्तक घेतो आहे, त्या शिक्षकांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्याही विद्यार्थिनी आपण दत्तक घेतलं आहे त्यांच्या शिक्षणासाठी. आणि मॅडम आणि आपल्याला आदरणीय मॅडम त्यांनी सांगितलं की बघा आता आम्ही असं बघतो आहे की महानगरपालिकेच्या आणि खाजगी शाळा याच्यामध्ये असा फरक होता की पालक काय करायचे की वंशाचा दिवा म्हणून मुलाला खाजगी शाळेत टाकायचे आणि मुलगी काय तर मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून मुलीला मनपाच्या शाळेत टाकायचे. म्हणजे हा आमचा अनुभव आहे. पण आता ह्या ज्या मुली आहेत ह्या वंशाचा दिवा दुसऱ्याच्या घराच्या होणार आहेत, तिथे दिवा लावणार आहे हे दोन्ही घराचा. आणि ह्या विद्यार्थिनींना दत्तक ह्या मुलींची लग्न व्हायला लागलेली होती. जेव्हा आम्ही सर्वे केला त्यावेळी त्या विद्यार्थिनींची लग्न व्हायला लागली होती. त्यावेळी आम्ही विचार केला की ह्या मुलींना एक तर लहान मूल सांभाळण्यासाठी पालक घरी ठेवायचे, घरी सांभाळायला कोणी नाही म्हणून त्यांना घरीच ठेवायचे. त्याचप्रमाणे त्या मुलींचं समाज विचित्र होता, मग ह्या मुलींचं पटकन लग्न करून द्यायचं हा उद्देश त्यांचा होता. आणि त्यावेळी आम्ही विचार केला की नाही, ह्या मुलींना आपण कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात ठेवूयात. आणि त्या मुलींना 2 मुलींना दत्तक घेतला, हळूहळू 3 मुलींना. अशा पद्धतीने आपली 140 विद्यार्थिनींची साखळी झाली. अतिशय छान पद्धतीने. मॅडम मला सांगण्यास आनंद होईल की आपल्या इथं विद्यार्थिनींमध्ये 2 विद्यार्थिनींचे लग्न झालेले आहेत, पण त्यांच्या पतींचंही आम्ही काउन्सिलिंग केलं. त्या दोघी इथं हजर आहेत, गायत्री आणि साक्षी. 2 मिनिट उभा राहा बाळांनो. आणि त्या पुढचं शिक्षण त्यांचं अजून चालू आहे. त्यांच्या पालकांनी थोडं लग्नाची त्यांची घाई केली, पण त्या मुली जिद्दी आहेत, शिकत आहेत आणि त्यांच्या घरच्यांचा पूर्ण सपोर्ट त्यांना मिळाला आहे. आणि आपण सगळ्यात आहोतच त्यांच्यासोबत. बघा यानंतर मी आदरणीय पवार सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सरांचं वाणी सरांचं घ्या. गाणं वगैरे घेऊयात ना. वाणी सर बोलताय मॅडम त्यांच्यासोबत कुंदा या ना सर. मी माननीय गजानन होडे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी माननीय डॉक्टर मीता चौधरी मॅडम, नुकतंच त्यांनी आपला सर्वांना चौधरी मॅडम यांनी खूप सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे.
व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय वाणी सर, त्याचबरोबर आदरणीय पवार सर, सौ पवार वहिनी, उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या कुंदा मॅडम, वैशाली मॅडम, आमचे मित्र श्री मुळे सर आणि सर्व विद्यार्थिनी, प्रथमतः मी सौ पवार वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्व विद्यार्थिनींचं कौतुकही करतो. मी खरं तर पवार सरांनी आणि कुंदा मॅडमनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहात, त्यामुळे मी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. आता खरं तर कोणाबद्दल बोलावं असा माझ्या पुढे प्रश्न आहे. वाणी सर आहेत, कुंदा मॅडम आहेत, वैशाली मॅडम आहेत, मीता चौधरी मॅडम आहेत, पवार सर आमचे आहेत. खूप वेळ जाईल नक्कीच, पण हा एक प्रकारचा कौटुंबिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की आज पवार सरांनी तुम्हा सर्वांना मदत केलेली आहे. जसं म्हटलं जातं की चलो जला ये दीप जहा वहा अभी भी अंधेरा आहे, की ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशांसाठी सरांनी मदत केलेली आहे. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचा आणि माझा परिचय गेले किमान 15 वर्षाचं तर नक्की आहे. सरांची पहिली भेट झाली आणि त्या क्षणी सर माझे मित्र झाले, कारण इतकं सहजपणा, बोलण्यातला सहजपणा, त्यांच्या वागण्यातला सहजपणा, कामामधली तत्परता, प्रामाणिकपणा आणि काम कसं करून घ्यायचं त्यासाठी जो भाषेचा गोडवा लागतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो सरांकडे आहे. विद्यार्थींनो, मी तुम्हाला नक्की असं सांगेन की आपण आपल्या भोवती जर माणसं हवी असतील तर आपण काय करावं. सर या ना प्लीज. तर एकदा पर्वताने नदीला विचारलं की तू माझ्यापासून दूर खाली का बरं चालत चालले, तू माझ्यापासून दूर का बरं जाते. तेव्हा त्या नदीने त्या पर्वताला उत्तर दिलं की तू इतका कठोर आहेस की तू आम्हाला जवळच घेत नाही, तुझ्यामध्ये कठोरता आहे आणि त्यामुळं आम्ही तुझ्यापासून दूर चाललेलो आहोत. विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेन, आपल्या बोलण्यातील भाषेमधील जर कठोरता असली तर आपल्या भोवती माणसं येत नाहीत, पण आपल्या बोलण्यामध्ये जर मृदुता असेल तर आपल्या जवळ माणसं एकत्र येतात. आणि असं माणसं जवळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे पवार सर आहेत. पवार सरांची किमान 35-36 वर्ष सर्व्हिस झाली बालभारतीमध्ये. विद्यार्थिनींनो, करोडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम ज्या पद्धतीने सरांनी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून केलं, करोडो, लाखो नाही, त्या पुस्तकामुळे अनेकांची जीवन ही फुललेली आपल्याला दिसतात. आणि अशा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजही बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचं प्रामुख्याने काम करतो. आज तुम्हा सर्व विद्यार्थिनींना मदत करणारे वाणी सर आहेत, पनवेलवरून आलेले आहेत, म्हणजे अर्ध्या कोकणातले, मी कोकणातलाच आहे. विद्यार्थ्यांना आपण जर ठरवलं तर काय करू शकतो, आपण एखादी गोष्ट जर निश्चित केली तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. फक्त ते सामर्थ्य आपल्यातलं ओळखता आलं पाहिजे. म्हणजे मी नक्की सांगेन, मी जवळपास 8 वर्ष वसतिगृहामध्ये राहिलेलो विद्यार्थी आहे. 8 वर्ष वसतिगृहात राहिलेला विद्यार्थी आहे आणि आजही परीक्षेच्या काळामध्ये स्वयंपाक करायला नको म्हणून मला घरी जेवायला घेऊन जाणारे जे माझे मार्गदर्शक आहेत ते आजही मला आठवतात. म्हणजे त्याला किमान आता नाही म्हटलं तरी 35 वर्ष झालेली असतील
30 ते 35 वर्ष. का बरं? कारण त्यावेळेला त्यांनी आपल्या अडचणीच्या काळामध्ये जे आपल्याला मदत केली त्यांचं स्मरण आजही आपल्याला का राहतं? कारण त्या काळामध्ये आपल्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. आणि 8 वर्ष वसतिगृहात राहून सुद्धा अनेक विद्यार्थी ज्यांनी वसतिगृह सोडलं, वसतिगृह यासाठी सोडलं की तिथं खायला मिळत नाही, पोटभर जेवायला मिळत नाही म्हणून वसतिगृह सोडलं. पण मी त्यावेळेला नक्की ठरवलं होतं, कारण मी ग्रामीण भागातून रत्नागिरीतल्या शृंगारपूरच्या त्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये शेवटचं असलेलं गाव जिथे गाडीसुद्धा जात नव्हती त्या काळात, त्यावेळेला त्या अनदेरी नावाच्या गावातून मी आलेला एक विद्यार्थी आणि हायस्कूलमध्ये आलो पहिल्यांदा. आपण म्हणतो ना आपण नगरपालिकेच्या शाळेतले आहोत म्हणून आपण कमी नाही आहेत. मी पहिल्यांदाच तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला 8वीला आणि असं ठरवलं होतं की 8वीला आपण प्रवेश घेतल्यानंतर माझा प्रवेश घेण्यासाठी माझ्या शिक्षकांनीच मदत केली. शिक्षकच मला सगळीकडे घेऊन जायचे. मला DEDला पण शिक्षकच घेऊन गेले, तुला नंबर लागले, चल तुला आता DEDला जायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मी त्या अनदेरी गावातून खाली तालुक्याला आलो, वसतिगृहामध्ये राहायला गेलो आणि त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्याध्यापकांना आणि माझे पालक होते त्यांना सांगितलं प्रवेश मला मिळाला नाही ते शाळेमध्ये. मग दुसऱ्या पैसापण नावाचं एक ऐतिहासिक शाळा आहे संगमेश्वरमध्ये की एक पैसा गोळा करून त्यांनी उभी केलेली शाळा आहे. तिथं मला ॲडमिशन मिळालं. पण मी आधीच्या प्रिन्सिपलांना म्हटलं सर पुढच्या वर्षी मला ॲडमिशन द्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी 8वीला त्या शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि दुसऱ्या शाळेमध्ये प्रिन्सिपलांना भेटायला गेलो स्वतः की सर मला तुमच्या शाळेत प्रवेश पाहिजे आता 9वीला. कारण माझ्या हॉस्टेलपासून मला चालत चालत खूप दूर जावं लागायचं आणि नदी पार करून जावं लागत असे, किमान 1 तासभर तरी पायी पायी जायचं. म्हणून जवळच्या शाळेमध्ये सर म्हणे तू कुठल्या शाळेत नाही आला? म्हटलं मी दाखला वगैरे घेऊन येईन, मला तुमच्या शाळेत प्रवेश पाहिजे. आणि त्यावेळेला मला शाळेमध्ये कसबा हायस्कूल जिथे संभाजीराजांना पकडलं तिथं हायस्कूल आहे, त्या शाळेमध्ये मला 9वीला प्रवेश मिळाला. आणि तिथे सुद्धा मी 1 नंबर किंवा 2 नंबर असाच माझा शाळेत नंबर असायचा. मला शिक्षकांनी त्यावेळेला खूप मदत केली कारण आमच्या नाईट रात्री आम्ही येऊन अभ्यासिका चालवत असे. आणि त्या हॉस्टेलमध्ये मी 5 वर्ष कधीही गरम पाण्याने आंघोळ केली नाही. नदीमध्ये शास्त्री नदीत सकाळी येऊन आंघोळ करायची. 5 वर्ष कधी मी आजारी पडलो नाही, काही नाही. पण शिक्षकांनी त्यावेळेला जे मदत केली ते आजही मला शिक्षक आठवतात. आणि मी DED झालेला विद्यार्थी, आज मी डॉक्टरेट केली, हिस्ट्री विषयामध्ये डॉक्टरेट केली, 4 विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालो. आणि आज मी राज्याच्या शैक्षणिक धोरण ठरवणारी जी संस्था आहे SCERTचं राज्य शैक्षणिक धोरण, मी कुंदा मॅडम आमच्या गटामध्ये आम्ही बरोबर काम केलं आहे. कुंदा मॅडम तुमचे खूप हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत, टेक्नोसावी आहेत. आम्ही जवळपास 1.5 वर्ष काम केलं, राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवलं. आणि पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बोर्ड ऑफ स्टडी मेंबर म्हणून मी भारतीमध्ये काम करतो. SCERTचाही करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी मेंबर काम करतो. SSC बोर्डाचंही मी स्कुटिनी मेंबर म्हणून काम करतो. आणि पुरुषोत्तम हायस्कूल नाशिक रोडला जे आहे त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून सध्या काम करतो. त्या संस्थेचं सेक्रेटरी म्हणून सुद्धा मी जवळपास 10 वर्ष सेक्रेटरी सहसेक्रेटरी काम केलं. एक ग्रामीण भागातला विद्यार्थी, मी माझं कौतुक म्हणून सांगत नाही विद्यार्थी तुम्हाला हे का, तर मी ग्रामीण भागातला आलेला विद्यार्थी काय करू शकतो स्वतः ठरवलं तर तुम्ही सुद्धा ते करू शकता. म्हणून पहिली गोष्ट आपल्यामध्ये कर्तृत्व आहे. आपण कधी स्वतःला कमी लेखू नका विद्यार्थिनींनो. मी हे करू शकतो, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य आपल्यामध्ये आपल्याला ओळखायला पाहिजे. आणि हे तुमच्यामधलं असलेलं जे सामर्थ्य आहे हे ओळखून देण्याचं सामर्थ्य तुमचे शिक्षक करत असतात. आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात मुलींच्या, म्हणजे तुम्ही सर्व मुली आहात त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी कौटुंबिक अडचणी येत असतात. अशा वेळा त्या अडचणींवरती मात करून आपल्याला काम करता आलं पाहिजे. म्हणजे मी रत्नागिरीमधला असणारा विद्यार्थी, मी नाशिकमध्ये गेले 25-30 वर्ष इथे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. केवळ आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरच आपण हे करू शकतो आणि कर्तृत्व करण्याची क्षमता तुम्हा विद्यार्थिनींमध्ये आहे. आपण क्रिकेटमधल्या
किंवा वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातल्या मुलींची उदाहरणं आपण ऐकतो, पण ती उदाहरणं ऐकून चालणार नाही. तर मुलीनो, ते मी बनू शकतो असा विश्वास तुमच्यामध्ये प्रामुख्याने असला पाहिजे. आणि म्हणून यासाठी आपल्यामधली जी सामर्थ्य आहे, जसं एक गरुडाचं जे पिल्लू होतं ते कोंबडीच्या पिल्लामध्ये बसलं आणि ते पण खाली मान करून सगळं दाणे असे टोचत होतं. आणि तितकं एका गरुडाने बघितलं, अरे आपल्याच दिसणारा असा हा पक्षी आई ते कोंबडीच्या पिल्लामध्ये काय करतो. आणि म्हणून तो उंच त्या कोंबडीच्या पिल्लामध्ये असलेलं जे गरुडाचं पिल्लू असतं त्याला उचलून तो गरुड घेऊन जातो उंच टेकडीवरती. आणि उंच टेकडीवरती घेऊन गेल्यानंतर, कारण त्याला खालीच बघायची सवय असते, वर कधी पाहिलेलंच नाही, कारण ती सवय झालेली आहे. आणि मग त्या गरुडाने सांगतो, अरे बाबा तू कोंबडीचं पिल्लू नाही, तू गरुड आहे, तू माझ्यासारखा आहेस, तू उड्डाण करू शकतो. आणि म्हणून त्याची मान फक्त तो वरती करतो आणि त्याला डोंगरावरून खाली फेकून देतो आणि तो आपोआप त्याचे पंख पसरतो आणि उंच आकाशामध्ये भरारी घेतो. गरुडाच्या पिल्लाला त्याचं सामर्थ्य ओळखून दिलं जातं. असे विद्यार्थींनो, तुम्ही गरुड आहात, तुमच्यातलं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य तुमच्यातलं ओळखून देण्याचं काम तुमचे शिक्षक करतायत. आणि म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये नक्की उंच भरारी घ्याल असा मला आत्मविश्वास आहे. आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या कुंदा मॅडम असतील आणि तुमचे सगळे जे शिक्षक आहेत हे तुमच्यासाठी काम करता आहेत याची जाणीव आपण आपल्या मनामध्ये कायम ठेवून, मी जसं आहे तसं माझ्यासारख्याच अनेक माझ्या मैत्रिणी मी कशा तयार करेन असा विचार तुम्ही जर आपल्या मनामध्ये ठेवला तर निश्चितच आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये, तुम्ही केवळ एका कुटुंबाचं कल्याण करणार नाही, तुम्ही 2 कुटुंबांचं कल्याण, पर्यायाने समाजाचं आणि देशाचं कल्याण करणार आहात. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी पवार सर, वाणी सर, सगळे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या दातृत्वाला मी सलाम करतो. तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या कुंदा मॅडम यांचं, वैशाली मॅडम यांचं मी अभिनंदन करतो. आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. मॅडमनी सांगितलं की माझ्या मुलीबद्दल सांगावं. मला एक मुलगी आहे आणि मुलगी काय करू शकते, मग तिला सांगितलं तुला तुझं क्षेत्र निवडायचं आहे. तिनं फार्मसी केली. फार्मसी केल्यानंतर तिने असं ठरवलं की आपल्याला फार्मसीनंतर आपलं फील्ड जरा वेगळं आहे, आपल्याला मॅनेजमेंटमध्ये काम करता येईल. आणि म्हणून तिने IELTS सारखी परीक्षा दिली जी परदेशामध्ये जाण्यासाठी द्यावी लागते, टॉफेल परीक्षा द्यावी लागते. आणि मुलीने IELTS क्लास न लावताच तिने IELTS परीक्षा पास झाली आणि युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल जे आहे, तर या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल म्हणजे जे इंग्लंडमध्ये आहे त्या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलमध्ये तिने इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे, मास्टर्स म्हणतो आपण ज्याला, ते मास्टर्स तिने केलं. आणि ते मास्टर्स केल्यानंतर जवळपास तिने जवळपास 4 वर्ष ती लंडनमध्ये आहे. आणि तुम्ही जर का गुगलवरती सृष्टी होडे नावानं तिचं जर का तुम्ही सर्च केलं तर ती लंडन पोस्ट, जसं आपल्याकडे वृत्तपत्र आहेत तशी लंडन पोस्ट नावाचं वृत्तपत्र आहे, त्या लंडन पोस्टमध्ये जवळपास तिने अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान, गिनीविसा अशा विविध देशांबद्दलचे, तिथल्या कल्चरबद्दलचे लेख तिने लिहिले आहेत. ते लेखसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला नक्की मिळतील. आणि सध्या तिचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आता सध्या ती इंडियन एम्बेसीसाठी, मी जास्त त्याबद्दल सांगणार नाही, परंतु आपलं जे भारतीय राजदूत कार्यालय जे इंडियन एम्बेसी आहे लंडनमध्ये, या इंडियन एम्बेसीसाठी ती त्या ठिकाणी काम करते. आणि विशेषतः तिचं फील्ड आहे मेडिकल, खरं तर फार्मसी आहे, पण चेंज करून मॅनेजमेंटमध्ये ती जाऊन तिने आत्ता ती लंडनमध्ये विशेषतः जे मिडल ईस्ट जी कंट्रीज आहेत आपल्या, या मिडल ईस्ट कंट्रींवरती काम करून त्यासंबंधीचं काम भारत सरकार असेल किंवा इंडियन एम्बेसी असेल यांच्यासाठी ती त्या ठिकाणी काम करते आहे सध्या. आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारताचा स्वातंत्र्य दिनसुद्धा तिच्या सोसायटीमध्ये लंडनमध्ये ती साजरी करते, गणपती उत्सव साजरी करते. आणि ती सध्या आपलं जे युरोपियन सुषमा स्वराजांनी यूथ फेडरेशन काढलं होतं, इंटरनॅशनल यूथ फेडरेशन जे काढलेलं होतं की परदेशात जाणाऱ्या मुलींना मदत करावी, मुलांना मदत करावी. आता सध्या युरोपची ती कोऑर्डिनेटर आहे. इंग्लंडमध्ये जाणारे, फॉरेनमध्ये जाणारे जे विद्यार्थी असतात, भारतातून जातात,
तर त्यांना जर काय अडचण आली, त्यांना राहण्याची अडचण आली, विद्यापीठामध्ये अडचण आली, तर ती सुद्धा ती अडचण सोडवण्याचं काम सध्या प्रामुख्याने करते. आणि तिची त्याबद्दल ब्रिटिश जे रेडिओ आहे आपल्याकडे जसं FM वगैरे रेडिओ आहे, तसं ब्रिटिश रेडिओवरती तिची याबद्दल मुलाखतसुद्धा झालेली आहे. तिने सुंदर अशा प्रकारची मुलाखत दिलेली आहे की कशा पद्धतीने भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊ शकतात, परंतु जाताना काय काळजी घेतली पाहिजे, तर तेबद्दलचं माहितीसुद्धा ती प्रामुख्याने देते. आता सध्या इंडियन ॲम्बेसीसाठी काम करते, एका NGOसाठी काम करते. NGOमध्ये काम करताना इतकं रिस्की काम आहे, म्हणजे विशेषतः आपल्याला आश्चर्य वाटेल की तालिबान सरकारच्या आधी जे अफगाण सरकार होतं, या अफगाण सरकारमधील जे सगळे अधिकारी होते, गव्हर्नर असतील, गव्हर्नर म्हणजे जे आपण ज्याला राज्यपाल म्हणतो, गव्हर्नर असतील किंवा सरकारी अधिकारी किंवा जे मिलिटंट जे पूर्ण आर्मीचे होते, त्या सगळ्यांच्या NGO मार्फत त्यांना व्हिजा प्राप्त करून द्यायचा, त्यांना भारताचा व्हिजा प्राप्त करून द्यावा, श्रीलंकेचा द्यावा आणि तिथून त्यांच्या ॲग्रीमेंटनुसार त्यांना अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये त्यांचं रिसेटलमेंट करावं अशा लोकांचं. यासाठी म्हणून अनेक ॲम्बेसीसाठी सुद्धा पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका अशा सगळ्या ॲम्बेसीमध्ये जाऊन त्या ठिकाणी संपर्क करणं, काम करणं, असं काम गेले 4 वर्षापासून प्रामुख्याने करत आहे. पण हे करताना मात्र विद्यार्थ्यांनो आपल्याला आश्चर्य वाटेल की परदेशामध्ये मुली गेल्या म्हणजे मग काय करतात, तिथे मजा करतात की काय, अशा प्रकारचा एक भाव विचार येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी आणि अभिमानानं सांगतो की माझ्या मुलीला तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मुलं ऐशारामी जीवन अशा प्रकारे जगतात, पण मुलगी कधी म्हणजे ती व्हेजिटेरियन पूर्ण असल्यामुळे, म्हणजे साधं तिला मी म्हणतो की तू अंड तरी खात जा, तिथे ते सुद्धा ती खात नाही त्या ठिकाणी, लक्षात घ्या. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपलं इंडियन कल्चर जे आहे, हे इंडियन कल्चरसाठी आपल्याला काय करता येईल, कारण विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. हे घडत असताना एकच तिचं वाक्य असतं की राष्ट्र प्रथम, देशासाठी काही करता येईल ते आपण करायचं. हा विचार घेऊन जेव्हा विद्यार्थिनी किंवा मुली जेव्हा काम करतात तेव्हा आपली छाती जी आहे ती खरंच फुलून निघते. विद्यार्थिनींनो, तुम्हालासुद्धा अशा प्रकारच्या संधी परदेशामध्ये नक्की मिळू शकतात. परदेशात गेलो म्हणजेच आपण मोठे झालो असं वाटायचं काहीच कारण नाही. आणि कन्या माझी काही पूर्ण परदेशात राहणार नाही, ती 1 वर्षाने आणखी 1-2 वर्ष काम करून पुन्हा ती भारतामध्ये येईल. सध्या ती ज्याला आपण म्हणतो जिओ पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करते. मधल्या काळामध्ये गिनी बिसा नावाचा आफ्रिकन देश आहे, त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचं प्लॅनिंग करण्याचं काम तिला मिळालं होतं. तिनं त्याच्यावरती काम केलं. प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षांशी बोलणं करणं आणि त्याचं प्लॅनिंग करणं, त्या संबंधातलं सुद्धा काम तिने प्रामुख्याने करणं, जिओ पॉलिटिकल कन्सल्टन्सी म्हणून ती काम करत आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्यामध्ये आपली क्षमता ओळखून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्र कोणतेही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही विद्यार्थिनींनी गेलं तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल. आपलं काम करण्याचं क्षेत्र लहान असो का मोठं असो, आपण तिथं प्रामाणिकपणानं काम केलं तर नक्कीच आपण त्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. तुम्हा सर्व विद्यार्थिनी नक्कीच अशा प्रकारचं उत्तुंग यश तुमच्या जीवनामध्ये प्राप्त कराल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. मला बोलण्याची संधी दिली कुंदा मॅडमने, आणखी 5 मिनटं मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो.